आता आपण प्रेझेंटेशनकडे वळूया. डेटा स्ट्रक्चर्स, त्याची ही फॉर्मल डेफिनेशन बघून घ्या आता एकदा. डेटा स्ट्रक्चर इज अ डेटा ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट. एक मिनिट, कोणतरी आलं परत तेवढे. फॉर्मल डेफिनेशन बघून घ्या. डेटा स्ट्रक्चर इज अ डेटा ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट अँड स्टोरेज फॉर्मॅट that enables efficient access and modification. More precisely, a data structure is a collection of data values, the relationships among them, and the functions or operations that can be applied to the data. थोडक्यात का विचारली तर किती तुमच्या लक्षात राहिलं ते बघण्यासाठी, पण पेपरमध्ये लिहिताना अशी पूर्ण डेफिनेशन आपल्याला लिहिली पाहिजे. त्यानंतर क्लासिफिकेशन आपण बघितलं काल. एक मिनिट, आपण इथे थांबूया. क्लासिफिकेशनचे कोणकोणते टाईप बघितलेत मला जरा कमेंटमध्ये टाका. 6 टाईप्स बघितले आपण. क्लासिफिकेशनचे कोणकोणते टाईप्स बघितले, कोणता टाईप तुम्हाला आठवतो डेटा स्ट्रक्चरचा ते पटापट टाका. एकाने एक टाकलं तर ते वाचून दुसऱ्याने वेगळं काहीतरी टाका, तेच परत टाकू नका. ओके, रिझाने बरोबर सांगितलंय. लिनियर, नॉन लिनियर, होमोजिनियस, डायनॅमिक, बरोबर. रचना लिनियर, नॉन लिनियर, होमोजिनियस, परत तेच नकारे टाकू. स्टॅटिक अँड डायनॅमिक, बरोबर. होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, बरोबर. स्टॅटिक, बरोबर. रिझाचं स्टॅटिक टाकायचं राहिलं होतं. लिनियर, नॉन लिनियर, डायनॅमिक, स्टॅटिक, होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, बरोबर. असे सगळे टाईप्स आपण बघितले काल. लिनियर, नॉन लिनियर हा एक टाईप झाला की ज्याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चर आपण कशा पॅटर्नमध्ये सेव्ह करतोय, डेटा कोणत्या पॅटर्नमध्ये स्टोअर करतोय ह्याच्यावर लिनियर आणि नॉन लिनियर. सलग स्टोअर केला, लिनियरली स्टोअर केला तर तो लिनियर झाला, आणि सलग नसेल, नॉन लिनियर पॅटर्नमध्ये स्टोअर केला तर तो नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर झालं. पुढचा टाईप आहे होमोजिनियस, नॉन होमोजिनियस. हे कशावर बरं डिपेंड आहे तर डेटा जो आपण स्टोअर करतोय त्याचा डेटा टाईप कोणता आहे ह्याच्यावर डिपेंड आहे. आणि दुसरं, जो आपण डेटा स्टोअर करतोय ते वेगवेगळ्या टाईपचे असतील तर तो नॉन होमोजिनियस झाला. आणि होमोजिनियसमध्ये एकाच डेटा टाईपचा डेटा आपल्याला त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करता येतो, आणि वेगवेगळ्या टाईपचा डेटा जर आपल्याला एकत्र ठेवायचे असतील तर त्यासाठी नॉन होमोजिनियस टाईपचं डेटा स्ट्रक्चर आपल्याला लागतं. आणि स्टॅटिक आणि डायनॅमिक म्हणजे काय होतं, मेमरीवरती डिपेंड. स्टॅटिक म्हणजे मेमरी ऑक्युपाईड बाय डेटा इज फिक्स्ड. किती मेमरी आपल्याला लागणार आहे, किती साईज तो कंटेन करणार आहे, किंवा किती साईजचा आपल्याला डेटा स्ट्रक्चर बनवायचं आहे, हे सगळं जेव्हा आपण आधीपासून ठरवतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, स्टॅटिक असं म्हणायचं. आणि जेव्हा रन टाईमला आपल्याला काही गोष्टी चेंज कराव्या लागतात, मेमरी मॅनेजमेंट जे आहे ती चेंज करावी लागते, किंवा मेमरीचं जे कलेक्शन आपण अलोकेशन जे आपण करतो आहोत मेमरीचं, ते जेव्हा आपल्याला चेंज करायला लागतं रन टाईमला, तेव्हा त्याला म्हणायचं, काय म्हणायचं सांगा, डायनॅमिक. स्टॅटिक वर्सेस डायनॅमिक. स्टॅटिक म्हणजे रन टाईमच्या आधी, प्रोग्राम एक्झिक्युशन सुरू होण्यापूर्वी, आणि डायनॅमिक म्हणजे प्रोग्राम चालू झाल्यानंतर रन टाईमला जर काही चेंज करायचं असेल तर त्याला डायनॅमिक असं म्हणायचं. ओके, एक्झाम्पल्स. लिनियर, आता असं एक्झाम्पल बघण्यापेक्षा मला तुम्ही सांगा ॲरे हे कोणकोणत्या टाईपमध्ये बसू शकेल. परत टाका कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये. प्रश्न काय आहे माझा, ॲरे हे जे डेटा स्ट्रक्चर आहे ते ह्यातल्या कोणकोणत्या टाईपमध्ये बसू शकेल. फक्त लिनियरमध्ये नाही बसणार, लिनियरमध्ये बसेलच. लिनियर, नॉन लिनियर मधल्या कोणत्या टाईपमध्ये, होमोजिनियस, नॉन होमोजिनियस मधल्या कोणत्या टाईपमध्ये, आणि स्टॅटिक किंवा डायनॅमिक मधल्या कोणत्या टाईपमध्ये. बरोबर, स्टॅटिकमध्ये बसेल कारण ॲरेचा साईज आपल्याला आधीपासून फिक्स करावा लागतो. त्यानंतर लिनियरमध्ये बसेल कारण
ॲरेचे जे डेटा एलिमेंट्स असतात ते सलग स्टोअर केलेले असतात. आणि होमोजिनियस टाकलं आहे बऱ्याच जणांनी, तेही बरोबर आहे. होमोजिनियसमध्ये बसेल कारण काय त्याचं कारण तर डेटा टाईप जो आहे तो ॲरेमधल्या प्रत्येक एलिमेंटचा डेटा टाईप आपल्याला कंपल्सरी सेम ठेवावा लागतो. ओके, म्हणजे स्टॅटिक, लिनियर आणि होमोजिनियस अशा 3 टाईप्समध्ये किंवा 3 प्रकारे ते ॲरे आपण क्लासिफाय करू शकतो. ओके, पुढचं आणि आता बाकीची एक्झाम्पल सांगा मला. लिनियरचं एक्झाम्पल आपण बघितलं ॲरे. मला नॉन लिनियरचं एक्झाम्पल काय दिलं होतं काल तुमच्यासमोर, तर शेअर पण केलेलं आहे, पण तरीही मुद्दाम चॅटबॉक्समध्ये टाका जेणेकरून तुमच्या डोक्यात ते फिक्स होईल. ओके, ट्रीज बरोबर आहे. ग्राफ, नॉन लिनियरचे एक्झाम्पल्स आपण बघतोय बरोबर. बरोबर, ठीक आहे. लिनियरचं एक्झाम्पल बघितलं ॲरे किंवा लिंक्ड लिस्ट. नॉन लिनियरची एक्झाम्पल्स आपण बघितली ट्री, ग्राफ आणि काय 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 टाकलं आहे, टेबल टाकलं आहे. ठीक आहे, आता स्टॅटिकचं एक्झाम्पल आपण बघितलं ॲरे आणि ह्याचं काय बघणार स्टॅटिक. ठीक आहे, स्टॅटिक डायनॅमिक आधी बघू. डायनॅमिकचे काय काय एक्झाम्पल्स आहेत वाचा आणि टाका चॅटबॉक्समध्ये. स्टॅक, सिक्वेन्सेस, सेट्स डायनॅमिकचे एक्झाम्पल्स आहेत. स्टॅटिक आणि डायनॅमिकमधलं डायनॅमिक बरोबर. ह्या सगळ्याला डायनॅमिक का म्हणायचं, कारण रनटाईमला जेव्हा आपल्याला नवीन एखादा नोड ॲड करावा लागतो आपल्या डेटा स्ट्रक्चरमध्ये, तेव्हा आपण जर डायनॅमिक टाईपचं डेटा स्ट्रक्चर वापरत असू तर रनटाईमला आपल्याला काय करता येतं, नोड ॲड करता येतो. की जो तुमचं डेटा स्ट्रक्चर स्टॅटिक टाईपचं असेल तर प्रोग्राम एक्झिक्युशन सुरुवात केल्यानंतर आयत्या वेळेला गरज पडली म्हणून किंवा युजरने सांगितलं आहे म्हणून स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर असेल तर तुम्ही त्याचा साईज वाढवू शकत नाही किंवा कमीही करू शकत नाही. मेमरी अलोकेशन फिक्स असतं. डिक्शनरीज, ट्री, सिक्वेन्सेस भरपूर एक्झाम्पल्स आले आहेत. ठीक आहे, स्टॅटिक आणि डायनॅमिकबद्दल बघितलं. आणि आता होमोजिनियस, नॉन होमोजिनियस. होमोजिनियसचं एक एक्झाम्पल तुम्ही काय टाकलं, ॲरे हे होमोजिनियस एक्झाम्पल आहे, बघितलंच आपण. आणखीन होमोजिनियसचे काही एक्झाम्पल्स आहेत का, तिथे 2D ॲरे आणि मल्टी डायमेन्शनल ॲरे असं म्हटलेलं आहे, पण त्याच्यात काही फार फरक नाही आहे. ॲरे म्हटलं की त्याच्यामध्ये दोन्ही आले, 2D आणि मल्टी डायमेन्शनल. कितीही डायमेन्शनचा ॲरे घेतला तरी तो होमोजिनियसच असणार, कारण हे त्याच्यावरचं लिमिटेशन आहे किंवा त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे. असं म्हणता येईल की ॲरे कंपल्सरी एकाच टाईपचा डेटा स्टोअर करू शकतो. सो होमोजिनियसची एक्झाम्पल बघितली आपण. आता नॉन होमोजिनियसचे एक्झाम्पल्स बघा आणि मला टाका चॅटबॉक्समध्ये. नॉन होमोजिनियस, लिंक्ड लिस्ट बरोबर आहे. ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट बरोबर आहे. लिंक्ड लिस्ट, ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट, थोडक्यात लिस्ट ज्या काही आहेत त्या सगळ्या कशामध्ये मोडतात, लिंक लिस्ट नाही म्हणायचं त्याला, लिंक्ड लिस्ट असं म्हणायचं. उमेर, LINKED, लिंक्ड लिस्ट असंच त्याचं नाव असतं. बरं, मला जरा ना फक्त एक सांगा की जेव्हा मी बोलत असते ना त्यावेळी तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकताय, म्हणजे बघताय का प्रेझेंटेशन तुमच्यासमोर तुम्ही ओपन करून ठेवता, नेमकं काय करता? प्रेझेंटेशन पूर्ण वेळ ओपन असतं. अच्छा, आणि मग माझा जो व्हिडिओ आहे बोलतानाचा तो कुठे असतो? मॅडम लॅपटॉपवर दिसतो बाजूलाच, पण मोबाईलला कदाचित खाली असेल. हां बरोबर. जे मोबाईल वापरता तू लॅपटॉप वापरतोयस का? हां हां. मोबाईलवर मॅडम खाली दिसतो.
अच्छा, आणि वरचा जो चौकोन असतो त्याच्यामध्ये हे दिसतं ना तुम्हाला, माझा स्क्रीन दिसतो ना शेअर केलेला. होय. हां, हो हो. ओके. आणि मग तुम्ही पिन करून ठेवता की नाही का, ऑटोमॅटिकच ते पिन होतं? कारण लॅपटॉपवर मला पिन असा ऑप्शन येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल. प्रेझेंटेशन ऑटोमॅटिक पिन होतं, नाही तर करावं लागतं. ओके, मग तुम्हाला करावं लागतं. व्यक्ती बोलत असेल तर तुम्हाला पिन करून ठेवावं लागत असेल. ठीक आहे. मग मी विचारलं कशासाठी, तर जर मी बोलताना फक्त तुम्ही प्रेझेंटेशन बघत असाल ना, तर माझा व्हिडिओ मी ऑफ ठेवेन, तेवढी बँडविड्थ कमी लागेल आपल्याला. डेटा तुमचा तर थोडा का होईना वाचेल काही प्रमाणात. पण अदरवाईज मी व्हिडिओ मुद्दाम ऑन का ठेवते, काही जण असं चेहऱ्याकडे पण बघत असतील. शेवटी एखाद्याचं ऐकताना नुसतं ऐकण्यापेक्षा चेहरा म्हणजे बॉडी लँग्वेज पण महत्त्वाची असते. बोलताना त्या माणसाकडे बघितलं की आपल्याला पटकन जास्त कळतं. म्हणून मी व्हिडिओ पण ऑन ठेवते आहे. पण जर तो तुम्हाला दिसतच नसेल तर ऑन ठेवण्यात काय अर्थ नाही आहे. बंद करू? ठीक आहे. फक्त मी काय करेन, जेव्हा प्रेझेंटेशन थांबवेन तेव्हा मग व्हिडिओ माझा चालू करेन. नुसतंच जेव्हा बोलत असेन तेव्हा व्हिडिओ चालू करेन. ओके. तर आता क्लासिफिकेशन पण तुम्हाला बऱ्यापैकी फिक्स झालं आहे डोक्यामध्ये. मी मुद्दाम प्रश्न विचारले जेणेकरून त्यानिमित्तानं तुम्ही परत एकदा वाचाल आणि एक रिव्हिजन होऊन जाईल तुमची. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. पुढचा पॉईंट आहे प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. ओके. आता प्रिमिटिव्ह डेटा टाईप आणि ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप असे दोन टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. त्यातला प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे काय, तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप इज द बेसिक डेटा टाईप सपोर्टेड बाय कम्प्युटर. म्हणजे थोडक्यात जे डेटा टाईप आपण प्रोग्राममध्ये डिफाईन करू शकतो की इंट ARR अशा पद्धतीचा, त्याला काय म्हणायचं, प्रिमिटिव्ह. इट कॅन बी ऑपरेटेड अपॉन बाय मशीन लेवल इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे थोडक्यात युजर डिफाईंड जे आहेत ते प्रिमिटिव्हमध्ये बसणार नाहीत. जे सिस्टीम डिफाईंड आहेत किंवा बिल्ट इन डेटा टाईप्स आपण म्हणतो ते सगळे कशामध्ये येतील, प्रिमिटिव्हमध्ये येऊन जातील. ओके. एक मिनिट, कोणतरी परत एंटर झालं वर्गामध्ये बहुतेक. नाही, ठीक आहे. म्हणजे प्रिमिटिव्हचं एक्झाम्पल तुम्ही बघितलं, फॉर एक्झाम्पल इंटिजर, कॅरेक्टर, ऑपरेशन लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन असं जे आपण स्वतः करून देतो, म्हणजे फक्त आपण काय करतो, बिल्ट इन त्याची डेफिनेशन असते, त्याचा फक्त आपण वापर करतो. सो त्याला काय म्हणायचं, प्रिमिटिव्ह डेटा टाईप. मग ते ऑपरेशनसुद्धा तुम्ही कशाच्या अंडर धरू शकता, तर प्रिमिटिव्हच्या अंडर धरू शकता, कारण ते ऑलरेडी बिल्ट इन फंक्शन आहे किंवा बिल्ट इन ऑपरेशन आहे. त्याचं फंक्शनिंग कसं करायचं हे ऑलरेडी डिफाईंड आहे. फॉर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप वी ऑल्सो नीड टू डिफाईन ऑपरेशन. नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर इज डिराइव्ड फ्रॉम प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये तर टाईप्स आहेत बघा वेगवेगळे. प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरमध्ये प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. समोर डायग्राम ओपन झाले, त्याच्याकडे बघा. आता प्रिमिटिव्ह म्हणजे ऑलरेडी डिफाईंड जे आहेत बिल्ट इन, ते कोणकोणते टाईप आहेत बघा. इंटिजर, कॅर, फ्लोट आणि आणखीन कितीही येतील, एवढे तीनच नाही आहेत, अजून मल्टिपल येतील. आणि नॉन प्रिमिटिव्हमध्ये जे आपण डिफाईन करून द्यायला लागतं, लिस्ट, ॲरे आणि फाईल्स, हे आपण डिफाईन करतो. त्याच्यातले जे कंटेंट्स आहेत तेही आपण डिफाईन करतो. किंवा लिस्ट आहे त्याचा साईज किती असेल, किंवा काय म्हणूया आपण त्याचा डेटा कोणत्या प्रकारचा ठेवला जाईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिफाईन करून देत असतो. म्हणून त्याला काय म्हणायचं, नॉन प्रिमिटिव्ह. आता नॉन प्रिमिटिव्हमध्ये लिस्ट जे आहे त्याचे परत दोन टाईप आहेत. एक आहे लिनियर लिस्ट आणि दुसरी आहे नॉन लिनियर लिस्ट. आता तुम्हाला लिनियर आणि नॉन लिनियरचा तर अर्थ माहिती झाला आहे. लिनियर म्हणजे काय, तर सलग मेमरी जिथे वापरली जाते किंवा इलेमेंट जे सगळे सलग ठेवले जातात त्याला आपण लिनियर म्हणतो. आता लिनियर लिस्टमध्ये प्रकार कोणकोणते आहेत, तर स्टॅक, क्यू आणि लिंक्ड लिस्ट. आणि इथे माझ्याकडनं चुकून झालं आहे बघा, लिंक लिस्ट. ओके, लिंक्ड लिस्ट. आणि नॉन लिनियरमध्ये ट्रीज आणि ग्राफ.
आता हा फरक तुम्हाला माहितीच आहे. स्टॅक म्हणजे एकावर एक ॲरे, आपण ॲरेसारखाच स्टॅक असतो, फक्त त्याचा फरक कुठे पडतो तर इलेमेंट कोणत्या पोझिशनला एंटर होईल आणि कोणत्या पोझिशनला डिलीट होईल हे जे मेकॅनिझम आहे ते फक्त ह्या बाकीच्या डेटा स्ट्रक्चरमध्ये चेंज होत जातं. पण डेटा जो आहे तो मात्र लिनियरली स्टोअर होत असतो, म्हणून ते लिनियर लिस्टमध्ये आपण इन्क्लूड केलं आहे. तर स्टॅक, क्यू, लिंक लिस्ट हे सगळे डेटा टाईप्स जे आहेत ते आपण नंतर बघणारच आहोत. ओके. नॉन लिनियरमध्ये ट्रीज आणि ग्राफ, की ज्यांचा डेटा, ज्यांचे नोड्स सलग स्टोअर नसतात म्हणून त्याला नॉन लिनियर म्हटलं आहे. आणि त्याचं पण एक्झाम्पल ट्रीज आणि ग्राफ, तेही आपल्याला 2 वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे. सो पुढचा पॉईंट आहे ॲब्स्ट्रॅक्ट टाईप्स, ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. डेफिनेशन बघूया आधी आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करते. कॉम्बिनेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर अँड ऑपरेशन आर नोन ॲज ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. म्हणजे आता प्रिमिटिव्ह म्हणजे काय होतं तर जस्ट डेटा टाईप अशा पद्धतीचा होता की जो बिल्ट इन होता. बिल्ट इनमध्ये त्याचा साईज किती असेल, त्याच्यामध्ये किती कोणता डेटा राहू शकतो, कशा प्रकारचा डेटा राहू शकतो, हे सगळं सिस्टीमने आपल्याला ठरवून दिलेलं होतं. सिस्टीम म्हणजे ती कोणती लँग्वेज जरी घेतलीत तर प्रत्येक लँग्वेजचं हे ठरलेलं असतं. पण ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपमध्ये मात्र आपण म्हणजे युजर किंवा प्रोग्रॅमर जो आहे तो ठरवू शकतो की ह्याच्या आतमध्ये काय काय असेल, त्याचं मेकॅनिझम कशा पद्धतीचं असेल, त्याचं फंक्शनिंग कशा पद्धतीचं असेल. पण ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप अशा प्रकारे युजरला जे काही डिफाईन करायचं आहे किंवा प्रोग्रॅमरला जे काही डिफाईन करायचं आहे नवीन वेगळ्या पद्धतीचं कस्टमाइज्ड डिझाईन असं त्याला म्हणता येईल, त्या कस्टमाइज्ड डिझाईनला एक कंटेनर देण्यासाठी किंवा एक बॉक्स देण्यासाठी म्हणून आपण ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप वापरणार आहोत. इट कन्सिस्ट्स ऑफ डेटा आयटम and related functions that can be performed on that data. It does not deal with its implementation. त्याच्या आतमध्ये म्हणजे तो डेटा टाईप किंवा तो काय म्हणूया आपण क्लास, तो ऑब्जेक्ट कशा पद्धतीने बिहेव करेल, त्याच्या फंक्शन्सच्या आतमध्ये त्याची फंक्शनॅलिटी काय लिहिलेली असेल, त्याची डेफिनेशन काय असेल, हे या ठिकाणी अजिबात महत्त्वाचं नाही आहे. तर ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपमध्ये फक्त काय महत्त्वाचं, कोणकोणते डेटा आयटम तुम्ही त्याच्यात ठेवलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड फंक्शन्स कोणती आहेत त्यांचं फक्त आपण प्रोटोटाईप तिथे लिहिणार आहोत. जसं ह्याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल म्हणजे आपण जावामध्ये किंवा C++मध्ये तुम्ही जो शिकलात तो क्लास. ओके. क्लास हे सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपचं. व्हेन वी ड्राईव्ह वी आर अवेअर अबाउट स्टिअरिंग, ब्रेक्स अँड सर्टन ऑपरेशन्स दॅट इज इनफ फॉर ड्रायव्हिंग. आता ड्रायव्हिंग जेव्हा आपण करतो गाडीबद्दल आपल्याला जी एंड युजर म्हणून आहे तेवढी माहिती पुरेशी असते. म्हणजे काय, स्टेअरिंग व्हील कुठे आहे, ब्रेक्स कुठे आहेत किंवा बाकीचे ऑपरेशन्स नेमकी गाडी चालू बंद करणं किंवा गिअर टाकणं, ह्या ज्या गोष्टी आहेत हे कुठे आहे एवढंच माहिती घेऊन आपल्याला पुरतं. पण तो गिअर ॲक्च्युअल मशीनजवळ किंवा आपलं जे गाडीचं मशीन आहे, मोटर आहे, ती एक्झॅक्ट कशी वर्क करते हे जरी मला माहिती नसेल तरी मला गाडी चालवता येऊ शकते. कारण त्याच्या म्हणजे पूर्ण त्याची सगळी फंक्शनॅलिटी किंवा माझं स्टेअरिंग व्हील फिरतं आहे ते कोणत्या मेकॅनिझममुळे फिरतं आहे, कशा प्रकारचं इंजिनिअरिंग तिथे वापरलं गेलेलं आहे, ब्रेक्स ऑपरेट होतात ते कशा पद्धतीने ऑपरेट होतात, ह्या डिटेल्समध्ये मला जाण्याची अजिबात गरज नसते. फक्त हा समोर आहे तो ब्रेक आहे, तो मी कशा पद्धतीने ऑपरेट करायचा आहे एवढं बेसिक जरी मी माहिती करून घेतली, जे एंड युजरसाठी किंवा पब्लिक म्हणून जे काय म्हणू शकतो आपण पब्लिक म्हणून डिक्लेअर केलेलं आहे तेवढं फक्त मला माहिती मिळाली तरी मला पुरेसं आहे. तो ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे ती गाडी मी वापरू शकते, यूज करू शकते, बरोबर. पण जर मला उद्या त्या गाडीचं फंक्शनिंग चेंज करायचं असेल, गिअर प्रत्येक गिअरमुळे काय घडेल हेच जर मला चेंज करायचं असेल तर मात्र मला ही एवढीशीच बेसिक माहिती घेऊन पुरेसं नाही आहे. मग मला त्या फंक्शनॅलिटीमध्ये आत शिरावं लागेल की जे मला ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप करू देणार नाही. त्याच्यासाठी मला ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपच्या डेफिनेशनला बॅकएंडला जावं लागेल आणि मग तिथे मी जी काही फंक्शन्स लिहिलेली होती त्यांच्या डेफिनेशन्स चेंज कराव्या लागतील किंवा त्या समजून घ्याव्या लागतील. सो ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपमध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की इथे आपल्याला जे जे काही वेगवेगळ्या गोष्टी एकत्र वापराव्या लागतात त्या एका बॉक्समध्ये एक किटसारखं बनवून दिलेलं असतं की हां तुला अमुक अमुक हवं आहे ना, हे सगळं तुझं काय झालं, हे सगळं तुझं किट झालं, हे डेटा टाईप घे, हा डेटा घे किंवा हे डेटा आयटम घे, ही रिलेटेड फंक्शन्स घे, असं तो आपल्याला देतो आहे ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप एका बॉक्समध्ये बंद करून. पण ते नेमकं वर्क कसं होतं आहे किंवा त्याची फंक्शनॅलिटी कशी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला शिरण्याची गरज नाही. ओके. सो हा झाला ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. वी वर्क ऑन एक्सटर्नल पार्ट्स
बट हाऊ इट ॲक्च्युअली वर्क्स ह्याच्याशी आपल्याला खरं तर काही करायचं नाही आहे. सो ॲक्च्युअल टेक्निकली बघायला गेलं तर ADT वर्क्स ऑन द कन्सेप्ट ऑफ एन ऑब्जेक्ट. इट वर्क्स ऑन ॲट्रिब्यूट्स अँड नेम ऑफ एन ऑब्जेक्ट. We can view ADT as a closed box which contains information of all operations hidden. म्हणजे ऑपरेशन्स तर आपण वापरू शकतो, फंक्शन्स तर आपण कॉल करू शकतो, पण फक्त कॉल करतोय कारण त्याने त्या फंक्शनची फंक्शनॅलिटी जी आहे ती हाईड करून ठेवलेली आहे. आता ह्याचा फायदा कधी होतो तर जावा जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला त्याचा जास्त चांगला फायदा कळेल, कारण जावामध्ये काही पॅकेजेस आपण रेडीमेड वापरत असतो. आता हे पॅकेजेस म्हणजे काय असतं तर त्या एका पॅकेजमध्ये मल्टिपल क्लासेस डिफाईन करून ठेवलेले असतात. त्या क्लासेसचे स्वतःचे डेटा आयटम्स असतात, त्या क्लासेसची स्वतःची काही फंक्शन्स असतात आणि आपण त्या फंक्शनचा फक्त कॉल करतो. आपण ते डिफाईन करत नाही, त्या फंक्शनला आपण फक्त कॉल करतो. ह्याचा फायदा काय होतो की एंड युजर जो आहे किंवा एक खूप मोठी टीम जर एखाद्या प्रोजेक्टवरती काम करत असेल आणि त्या टीममध्ये एक माणूस समजा डेफिनिशनसाठी आहे, त्या माणसाने क्लासेस वगैरे डिफाईन केले आणि बाकीची जी टीममधली माणसं आहेत त्यांना फक्त ती फंक्शनॅलिटी, त्या क्लासची फंक्शनॅलिटी वापरून जर काही कामं परफॉर्म करायची असतील तर त्यांना ते बरं पडतं. दुसरी गोष्ट, त्यांना ॲक्च्युअल त्या क्लासच्या फंक्शनॅलिटीपर्यंत जाता येत नाही. त्यामुळे एरर्स ज्या काही होणार असतात, समजा आता एखाद्या माणसाने डेफिनेशन लिहून ठेवली, एखादा क्लास डिफाईन केला आणि जर तो पूर्ण टीमच्या हातात त्याच्यामध्ये चेंजेस करायला मिळाले तर मात्र त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता जास्त. मी उगाच माझ्या लॉजिकने काहीतरी बदलून टाकलं प्रोग्रॅमिंग, उद्या तो पहिला माणूस ज्याने डिफाईन केला तो येणार आणि म्हणणार की अरे हे काय वेगळंच करून ठेवलं आहे काहीतरी, हे मला कळत नाही आहे. तर अशा पद्धतीचे एरर्स किंवा सिक्युरिटीच्या पर्पजने काय केलं जातं तर हे जे काही गोष्टी आहेत ते एका क्लोज बॉक्समध्ये ठेवल्या जातात. फक्त त्याच्यातल्या ॲप्रोप्रिएट गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या जातात, बाहेर आपल्याला वापरायला दिल्या जातात. ह्याच्यासाठी तुम्ही अगदी टी व्हीचं बॉक्स जो असतो त्याचंही एक्झाम्पल घेऊ शकता की समोर तुमच्या स्क्रीन असतो, त्या स्क्रीनवरती जे काही दिसतं आहे ते कशामुळे दिसतं आहे, मग मागे CRT आहे का तो LCD वापरला गेलेला आहे का LED TV आहे, ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आहे. आपल्याला समोर दिसणारं पिक्चर जे आहे, टी व्हीचं स्क्रीन जो आहे त्याच्याशी मतलब आहे. तो स्क्रीन कसा तयार केला जातो आहे किंवा त्याच्या मागे काय फंक्शनिंग होतं आहे हे मला टी व्ही बघण्यासाठी गरजेचं असत नाही आणि ते आपल्याला गरजेचं असत नाही. म्हणूनच टी व्हीचे जे आतली जे मशीन्स आहेत ती सगळी काय केली जातात, एका बॉक्समध्ये बंदिस्त केली जातात आणि असा टी व्ही आपण अखंड घरी घेऊन येतो आणि तो फक्त समोरनं स्क्रीन बघायचं काम करतो. तर हे पण एक ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही बघू शकता. द युजर कॅन ओनली यूज द इन्स्ट्रक्शन्स but unaware about information details. That is, user can use the ADT irrespective of the implementation details. मग एक एक्झाम्पल दिलं आहे बघा खाली डायग्राम, XADT म्हणजे एक्झाम्पल ADTचं ऑपरेशन 1, ऑपरेशन 2, ऑपरेशन 3 असे मल्टिपल ऑपरेशन्स आपल्याला इथे डिफाईन करून दिलेले आहेत आणि इथे जो युजर आहे या चौकोनामध्ये, या रेक्टँगलमध्ये, तो फक्त ते XADT जो आहे तो ॲक्सेस करू शकतो, त्याच्यामध्ये बाकी चेंजेस काही करू शकणार नाही. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ॲडव्हान्टेजेस व्हाईल यूजिंग ADT. इट हेल्प्स अस टू फोकस ऑन सॉल्विंग प्रॉब्लेम रादर दॅन इम्प्लिमेंटेशन डिटेल्स. ADT प्रिव्हेंट्स डायरेक्ट ॲक्सेस टू इम्प्लिमेंटेशन डिटेल्स, हेन्स वी रिड्यूस लॉजिकल एरर. मगाशी जर मी सांगितलं की एकाने डिफाईन करून ठेवलेलं आहे, दुसऱ्याने येऊन त्याच्यामध्ये काही चेंजेस केले तर ती लॉजिकल एरर होऊ शकते, कारण पहिल्याने ज्या लॉजिकने ते डिफाईन केलं आहे तेच लॉजिक दुसरा वापरेल असं नाही. सो लॉजिकल एरर रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा त्याचा आपल्याला उपयोग होतो. ह्याच्यामध्ये रिड्यूस होतात, लॉजिकल एरर रिमूव्ह होत नाहीत, ते काही एरर सॉल्विंगचं मशीन नाही आहे. द प्रोग्राम विच इज युझिंग ADT नीड नॉट टू डू any changes if there is any change in ADT implementation. That is, change in program is independent of ADT implementation change. Using ADT allows to divide larger programs into smaller modules. म्हणजे आता आपण इम्प्लिमेंटेशन डिटेल्स बरोबर इतकं बाजूला राहतो की समजा माझा टी व्ही बिघडला, जो ADT बॉक्स म्हणून मी त्या टी व्हीचं एक्झाम्पल घेते, जर माझा टी व्ही बिघडला तर मी तो टी व्ही घरातच उघडून लगेच दुरुस्त करत नाही, तर काय करते, त्या टी व्ही ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला मी तो नेऊन देते
का? कारण मला फक्त इम्प्लिमेंटेशन बघायचं आहे, त्याचं काय आहे ते मला टी व्ही बघायला हवा आहे. आणि ती जी कंपनी आहे त्यांच्याकडे का नेऊन दिलं? कारण त्यांनीच तो टी व्ही बनवलेला असल्यामुळे त्याचं जे काय म्हणता येईल डेफिनेशनचे जे डिटेल्स आहेत ते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे दुरुस्तीसुद्धा तिथनं जास्त प्रॉपर केली जाईल. बरोबर. सो म्हणून आपण हे एडिटीचं एक्झाम्पल बघितलं. येतं ना ऐकू? हां, पुढचा पॉईंट आहे डेटा स्ट्रक्चर वर्सेस फाईल ऑर्गनायझेशन. डेटा स्ट्रक्चर आणि फाईल ऑर्गनायझेशन मुळात फरक काय आहे दोन्हीमध्ये? तर डेटा स्ट्रक्चर म्हणजे ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर केला जातो, पण त्याला वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रक्चर दिली जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा स्ट्रक्चर वर्क्स ऑन मेन मेमरी. आणि फाईल ऑर्गनायझेशन जे आहे ते सेकंडरी मेमरीमध्ये येतं. सेकंडरी मेमरी आणि प्रायमरी मेमरी माहिती आहे ना सगळ्यांना फरक काय आहे? प्रायमरी मेमरी म्हणजे टाका कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये. प्रायमरी मेमरी म्हणजे कोणती आणि सेकंडरी मेमरी म्हणजे कोणती? एक्झाम्पल टाका फक्त, की माझ्या लॅपटॉपची, माझ्या कम्प्युटरची प्रायमरी मेमरी, मेन मेमरी म्हणजे कोणती? त्याला काय म्हटलं जातं? ओके. हां, तर डेटा स्ट्रक्चर जे आहे ते रॅममध्ये म्हणजे टेम्पररी मेमरी आपण जी म्हणतो, ज्याच्यामध्ये डेटा टेम्पररी स्टोअर होतो. कम्प्युटर बंद केला, शटडाऊन केला की मग त्याच्यामधला डेटा त्याच्यात राहणार नाही. सो डेटा स्ट्रक्चर हे आपण एखाद्या प्रोग्रॅमच्या अंडर लिहत असतो किंवा वापरत असतो. सो त्याच्यातला डेटा हा मेन मेमरीवरतीच राहतो आणि मेन मेमरीवरनंच निघून जातो. व्हेअरएज फाईल ऑर्गनायझेशन मात्र सेकंडरी मेमरी, की ज्याच्यामध्ये डेटा आपण जोपर्यंत फाईल डिलीट करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती व्यवस्थित एक्झिस्ट राहणार आहे. हार्ड डिस्कवरती म्हणता येईल त्याला. सेकंडरी मेमरी म्हणजे हार्ड डिस्क तुम्ही कन्सिडर करू शकता, पेनड्राईव्ह वगैरे ह्या सगळ्या पण सेकंडरी मेमरीज येतात. डेटा स्ट्रक्चर डील्स विथ स्टोरिंग अँड ॲक्सेसिंग डेटा. ऑफकोर्स डेटा जस्ट आपल्याला कुठेतरी टेम्पररीली त्याच्यावरती काम करण्यासाठी म्हणून डेटा स्ट्रक्चर आपण वापरतो आहे आणि तो स्टोअर करू शकतो डेटा स्ट्रक्चरमध्ये आणि ॲक्सेस करू शकतो. फक्त तो कायमस्वरूपी होत नाही. जर कायमस्वरूपी तुम्हाला डेटा स्टोअर करायचा असेल, परमनंट स्टोअर करायचा असेल डेटा स्ट्रक्चरमध्ये, तर तुम्हाला तशा पद्धतीची फाईल वापरावीच लागणार आहे. हा दोन्हीमधला एक फरक आहे. हां, तर द फाईल ऑर्गनायझेशन डील्स विथ द स्टोरिंग अँड रिट्रायव्हिंग फाईल्स. फाईल्समध्ये सुद्धा डेटा असणार आहे, फक्त तो आपण काय करतोय तर एक मिनिट, हा माहिती काहीतरी गडबड होती. फाईलमध्ये पण आपण डेटा ठेवणार आहोत, फक्त तो स्टोअर आणि रिट्राईव्ह करणं हे फाईलमधनं काम होणार आहे. म्हणजे तुमच्या दोन्हीमधला एक फरक लक्षात घ्या की डेटा स्ट्रक्चर आणि फाईल. डेटा स्ट्रक्चर मेन मेमरीमध्ये म्हणजे टेम्पररी मेमरीमध्ये स्टोअर राहणार. तात्पुरता प्रोग्राम चालू असताना, रन होत असताना जेव्हा आपल्याला डेटा स्टोअर ॲक्सेस वेगवेगळ्या पद्धतीने करायचा असतो तेव्हा आपण डेटा स्ट्रक्चर वापरणार. पण तोच डेटा जर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा असेल, स्टोअर करून ठेवायचा असेल, तर त्या डेटा स्ट्रक्चरसाठी योग्य प्रकारची फाईल तुम्हाला वापरावी लागणार. आणि ती जी फाईल ऑर्गनायझेशन जे आहे किंवा फाईल जी आहे ती सेकंडरी मेमरीमध्ये स्टोअर होणार. की जेव्हा तुम्ही लॅपटॉपचा किंवा डेस्कटॉपचा पॉवर अप कराल तर ते पॉवर ऑफ केल्यानंतरसुद्धा त्याच्यावरती डेटा एक्झिस्ट राहणार आहे आणि तिथनं तुम्ही तो ॲक्सेस करू शकणार आहात. सो डेटा स्ट्रक्चर, देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर्स लाईक लिनियर, नॉन लिनियर, होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, स्टॅटिक, डायनॅमिक, एक्सेट्रा. We can use appropriate data structure depending on the type of data and requirement of a program. डेटा तुम्हाला कोणत्या टाईपचा आहे ह्याच्यावर आणि तो कशा पद्धतीने स्टोअर करायचा आहे आणि तुमच्या प्रोग्रॅमची नेमकी गरज कशा प्रकारची आहे, कोणत्या प्रकारचा डेटा कशा पद्धतीने स्टोअर करण्याची तुमची प्रोग्रॅमची रिक्वायरमेंट आहे ह्याच्यावरती डिपेंड तुम्ही कोणतं डेटा स्ट्रक्चर वापरायचं आहे हे फिक्स करू शकता. व्हेअरएज फाईल ऑर्गनायझेशनमध्ये मात्र there are various file organization techniques available, that is sequential, random, index, etc.
वी कॅन यूज द टेक्निक मोस्ट सुटेबल फॉर द प्रोग्राम ॲज पर द रिक्वायरमेंट. इथेही तुम्हाला कशा प्रकारची डेटा ठेवण्याची गरज आहे, कशा पद्धतीने तो तुम्हाला स्टोअर राहायला हवा आहे ह्याच्यावर डिपेंड तुम्ही फाईल ऑर्गनायझेशनची मेथड वापरू शकता आणि त्या फाईलमध्ये डेटा स्टोअर करून ठेवू शकता. ओके, आता आपण आज इथे थांबूया, म्हणजे प्रेझेंटेशन इथे थांबवूया. ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर असा आपला पॉईंट आहे. पण नेहमीप्रमाणे आपण काय करायचं, म्हणजे एरवी जेव्हा आपण वर्गामध्ये असतो तेव्हा मी सगळ्यांना कायम सांगत असते की जेव्हा जी कुठली तुमची वही असेल, आत्ता तुमच्यासमोर तुम्ही कशी वही किंवा नेमकं काय वापरताय, नोट डाऊन करताय की नाही हे प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. प्रत्येकजण त्याच्या डिसिप्लिननुसार करत असेल. पण नेहमी मी जसं पद्धतीने सांगते तसं वही तुमच्यासमोर असते आणि ती वही जी आहे ती तुम्ही काय केली पाहिजे, तर लेक्चर चालू होत असताना मुद्दाम पहिल्या पानापासून तुम्ही आत्ता जिथपर्यंत लिहत आहात तिथपर्यंत काय करायचं, चाळत यायची. त्यामुळे काय होतं की आधी कोणकोणते पॉईंट झालेले आहेत ते आपण नोट डाऊन करून ठेवलेले असतात आणि ती वही आपल्या ओळखीची होत राहते किंवा ते पॉईंट जे आहेत ते सतत नजरेखालनं जात राहतात आणि त्याचा कुठे ना कुठे फायदा होत असतो. मग तुम्ही म्हणाल की नुसतीच आम्ही वही चाळली तर त्याने काय फायदा होणार आहे, त्याने काय आमच्या लक्षात राहणार आहे. पण असं नाही आहे. आपल्या ही नकळत म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण म्हणतो तसं ती पिक्टोरियल मेमरी जी असते ती आपली स्टोअर होत असते. सो जेव्हा तुमच्या रोज नजरेला ते पॉईंट्स पडतील तेव्हा तुम्हाला परीक्षेला लिहिताना ते भराभर चित्रसुद्धा आपल्या डोळ्यासमोर उमटत जातं की हां, या पानावरती इवन कुठल्या पानावरती कुठे तो पॉईंट लिहिलेला आहे इतकं बारीक बारीक आपल्याला नंतर आठवतं आणि ते परीक्षेच्या वेळीच आठवतं. तुम्ही मुद्दाम बसून आठवायला गेलात तर तुम्हाला ते आठवणार नाही, कारण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या स्टोअर होत असतं. आणि त्या स्टोरेजसाठी म्हणजे असं सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या काही गोष्टी स्टोअर होण्यासाठी आपल्याला असेच प्रयत्न, वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. त्यामुळे हा माझा नेहमीचा प्रयोग आहे की जो मी वर्षानुवर्ष केलेला आहे आणि मला त्याचा उपयोग झालेला आहे की जेव्हा कधी आपण लेक्चरला बसतो वही काढल्यानंतर किंवा कोणतेही पॉईंट्स पुस्तक जे असेल ते पहिल्या पानापासून जिथपर्यंत शिकवलेलं आहे तिथपर्यंत भराभर एक एक पान उलटत जायचं त्याच्याकडे बघत बघत. त्या पद्धतीने आता माझ्यासमोर PPT आहे म्हणून मी आता काय करणार आहे, PPT फक्त पुढे पुढे करणार आहे. डेटा अँड इन्फॉर्मेशनबद्दल आपण डेफिनेशन बघितली होती. त्याच्यात डेटा म्हणजे काय, त्यानंतर डेटा वर्सेस इन्फॉर्मेशन, डेटा स्ट्रक्चर्स, त्याची डेफिनेशन, क्लासिफिकेशन, ते टाईप्स होते सगळे लिनियर, नॉन लिनियर, होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, स्टॅटिक आणि डायनॅमिक. त्यानंतर प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजेच बिल्ट इन डेटा टाईपबद्दल आपण बघितलं होतं. त्यानंतर प्रिमिटिव्ह डेटा टाईपचे डिटेल्स बघितले होते, एक्झाम्पल्स बघितली होती, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं होतं. ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप्स, ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे कसा एक बॉक्स असतो, कसं आपण डेटा त्याच्यामध्ये बाइंड करून ठेवू शकतो, जो जगाला इम्प्लिमेंटेशन त्याचं दिसत नाही पण ते तिथे ॲपमध्ये असतं आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशन डिटेल्सशी आपल्याला काही डील करावं लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे बघितल्या होत्या. आणि क्लास हे त्याचं एक चांगलं एक्झाम्पल आहे, हेही बघितलं होतं. नेक्स्ट हां, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते बघितले. डेटा स्ट्रक्चर वर्सेस फाईल ऑर्गनायझेशन. मग इथे पोचल्यानंतर आपण बघितलं की फाईलमध्ये डेटा ठेवला जातो पण ती सेकंडरी मेमरीमध्ये असते आणि डेटा स्ट्रक्चर ही मेन मेमरीमध्ये असतं. थोडक्यात तात्पुरतं टेम्पररी डेटाचं हँडलिंग जे आहे रन टाईमला करण्याचं ते डेटा स्ट्रक्चर थ्रू केलं जातं. हा फरक ह्याच्यातला बघितला आणि आपण ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चरला येऊन थांबलो होतो. आता मी सगळं प्रत्येक वाक्य बोलत होते की काय 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 आपण बघितलं, पण तरीही तुम्हाला ते बॅक ऑफ द माइंडला रिमाइंड होत असेल. म्हणजे मला बोलायला कदाचित त्यावेळेला 30-40 मिनटं लागली असतील, पण त्या 30-40 मिनटामध्ये मी जे काही बोलले आणि त्याच्यातलं तुमच्या डोक्यामध्ये जे काही स्टोअर झालं ते सगळं काही सेकंदात रिव्हाईव्ह होत जातं आणि ते ताजं होत जातं. कारण असा सायकोलॉजिकल स्टडी झालेला आहे की नॉलेज जर तुम्ही रिवाईव्ह केलं नाहीत काही वर्षांपर्यंत किंवा काही तासांपर्यंत तर ते व्हॅनिश होऊन जातं. 7 वर्षांनंतर आपली मेमरी पूर्ण नवीन झालेली असते. सो तुमच्या बाबतीत तुम्हाला ते काही दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी म्हणायला हरकत नाही, कारण काही तासांपूर्वीचं सुद्धा तुम्हाला आठवत नसतं. ठीक आहे, जोक्स अपार्ट. पण थोडक्यात आपल्याला ह्याच्यातनं घ्यायचं आहे काय, तर रिव्हाईव्ह गोष्टी आपण जितक्या जास्त करत जाऊ, फास्टमध्ये केलं तरी चालेल, तितकं आपल्याला लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने फायदा होत जातो. तर आता आपण
ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चरला पोचलो आहे. जस्ट अ मिनिट, कोणाची रिक्वेस्ट पेंडिंग नाही आहेत ना बघते आणि मग सुरुवात करते. ओके, आता आपण जे डेटा स्ट्रक्चर बघतोय ते कसं असणार आहे, त्याचं वर्क मेन मेमरीमध्ये होणार आहे. म्हणजेच टेम्पररी आपल्याला जो काही डेटा स्टोअर करायचा आहे, ॲक्सेस करायचा आहे, त्याच्यावरती काही ऑपरेशन्स करायचे आहेत, ते सगळं आपण मेन मेमरीमध्ये म्हणजेच आपल्या रॅममध्ये म्हणजेच प्रायमरी मेमरीमध्ये आपण सगळं फॉलो करणार आहोत. ओके, मग आता ही ऑपरेशन्स म्हणजे नेमकी कोणती असणार आहेत, त्या डेटाचं मॅन्युप्युलेशन म्हणजे नेमक्या कशा प्रकारचं असणार आहे. तर तुम्हाला माहिती असलेलं एक सिम्पल डेटा स्ट्रक्चर तुम्ही डोळ्यासमोर घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत जा किंवा त्या पद्धतीने ते समजून घेत जा, तर तुम्हाला ते जास्त सोपं जाईल. तुम्हाला माहिती असलेलं सोपं डेटा स्ट्रक्चर कोणतं, ज्याचं प्रॅक्टिकल आपण पहिल्यांदा सुरुवात केली आहे? कोणी अनम्यूट करा आणि सांगा. अनम्यूट करून सांगा पटकन. ॲरे, बरोबर बरोबर. तर ॲरे हे डेटा स्ट्रक्चर अगदी सिम्पल आहे. सो ते डोळ्यासमोर ठेवून आपण त्याची ऑपरेशन्स बघूया. काय काय ऑपरेशन्स आहेत बघा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं ऑपरेशन म्हणजे क्रिएशन. कशासाठी वापरलं जातं क्रिएशन हे ऑपरेशन, किंवा क्रिएशन ऑपरेशन थ्रू काय केलं जातं, तर ॲक्च्युअल डेटा स्ट्रक्चर बनवलं जातं, तयार केलं जातं, क्रिएट केलं जातं. ॲरे डिक्लेअर करणं आणि त्याला साईज देणं हे काय आहे, ॲरेचं क्रिएशन आहे. ओके, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी डेटा पुटअप करणं हे त्याच्या पुढचं वेगळं ऑपरेशन झालं. जरी आपण सी किंवा सी प्लस प्लसमध्ये ॲरे डिक्लेअर करतानाच त्यांना फॅसिलिटी दिलेली असली की इज इक्वल टू म्हणून तुम्ही त्या ॲरेमध्ये इलेमेंट्स पण टाकू शकता, तरीही ॲरे डिक्लेअर करून त्याला साईज देणं हे एवढंच जे काम तुम्ही करताय त्याला ॲरेचं क्रिएशन असं म्हणता येईल. ओके, तर दुसरं ऑपरेशन आहे इन्सर्शनचं. इन्सर्शनमध्ये काय येतं, तर डेटा स्ट्रक्चर तुम्ही जेव्हा करता तेव्हा ब्लँक असणार आहे. सो त्या ब्लँक डेटा स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला नवीन डेटा फिलअप करायचा आहे, डेटा स्टोअर करायचा आहे. इट इन्व्हॉल्व्स द ॲडिंग अ डेटा टू पर्टिक्युलर पोझिशन टू द गिव्हन डेटा स्ट्रक्चर. अशी त्या इन्सर्शन ह्या ऑपरेशनची डेफिनेशन झाली. ओके, तर डेटा तुम्ही त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार. आता सी प्लस प्लसमध्ये ॲरेमध्ये डेटा इन्सर्ट कसा करू शकतो आपण, तर एकतर तुम्हाला सांगितलं असं डिक्लेरेशन टाईमलाच समजा इंट ARR स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये समजा मी 5 असं लिहिलेलं असेल इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये मी एलिमेंट्स लिहून टाकले. काय एलिमेंट लिहिले, कोणताही नंबर 1, 2, 3, 4, 5 असे 5 एलिमेंट्स लिहून टाकले. आता काय झालं, 5 एलिमेंट्सचा ARR नावाचा एक ॲरे तयार झाला जो इंटिजर टाईपचा होता. म्हणजे त्या ॲरेमध्ये 5 इंटिजर नंबर्स मी स्टोअर करू शकत होते. आणि हे जे 5 इंटिजर नंबर्स आहेत ते मी डिक्लेरेशन टाईमला म्हणजेच क्रिएशन त्याचं करत असतानाच त्याच्यामध्ये 5ही इलेमेंट्स काय करून टाकले, इन्सर्टसुद्धा ॲट अ टाईम करून टाकले, एकाच वेळेला करून टाकले. पण प्रत्येक वेळेला हे जे इन्सर्शन आहे त्या एकाच वेळेला आपण सगळे एलिमेंट्स पुटअप करू असंही नाही आहे. कदाचित असंही करायला लागू शकतं की आत्ता मला एकच एलिमेंट काहीतरी टाकायचं आहे किंवा युजरकडनं इनपुट करून घ्यायचं आहे. तर मी काय करेन, तर फॉर लूप वापरेन. ARR ऑफ त्याला फॉर लूपला काहीतरी एक काउंटर देईन, आयला 0 पासून 4 पर्यंत नेईन आणि ARR ऑफ 0 मध्ये एक नंबर युजरकडनं मागून घेईन आणि तो स्कॅनएफने त्याच्यामध्ये इनपुट करून घेईन. हे पण इन्सर्शनच झालं. आता स्कॅनएफचा यूज करून मी ARR ऑफ आयमध्ये म्हणजेच ARR ऑफ 0, ARR ऑफ 1, ARR ऑफ 2, ARR ऑफ 3 आणि ARR ऑफ 4 ह्याच्यामध्ये जे मी एक एक करून नंबर्स इनपुट करून घेते युजरकडनं आणि ते ऑटोमॅटिक त्या इंडेक्सला ठेवले जात आहेत, त्यालाच काय म्हणायचं, तेही इन्सर्शन ऑपरेशनच झालं. ओके, दुसरं आहे ट्रॅव्हर्सिंग. इट मीन्स ॲक्सेसिंग each element of the data structure at least once. आता ट्रॅव्हर्स करायची एखादी गोष्ट म्हणजे काय करायचं आहे, तर त्या डेटा स्ट्रक्चरमधला त्या ॲरेमधला प्रत्येक इलेमेंट किमान एकदा तरी आपल्याला ॲक्सेस करायचा आहे, हँडल करायचा आहे, हातात घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती काहीतरी पुढे तुम्ही ऑपरेशन मॅनिप्युलेशन करू शकता. मग ते ऑपरेशन सिम्पल कोणतंही असू शकतं. जसं फॉर एक्झाम्पल ॲरेच्या बाबतीमध्ये तुम्ही ॲरेचा एक इलेमेंट हातामध्ये घेतलात,
एक मिनिट, कोणाची तरी रिक्वेस्ट आली आहे. हां, ॲरेचा एक एक इलेमेंट तुम्ही हातामध्ये घेतलात आणि तो प्रिंट केलात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हातामध्ये कसा घेणार? तर हातामध्ये घेणं म्हणजे मी ॲक्सेस करणं त्याला, अशा दृष्टीने हातात घेणं सांगते. रिअल लाईफमध्ये तुम्हाला ते व्हिज्युअलाइज व्हावं म्हणून मी तुम्हाला म्हणते की तो हातात घेतला. तो स्टोरेज मेमरीमध्ये कुठेतरी स्टोअर केलेला होता, तिथनं मी तो ॲक्सेस केला. म्हणजेच मी तो असं डोळ्यासमोर आपल्या चित्र उभं करा रिअल लाईफमधलं, की कुठेतरी स्टोरेजमध्ये सगळं सामान भरलेलं आहे, ॲरे माझा तयार आहे, त्याच्यामध्ये सगळा डेटा ठेवलेला आहे. त्यातलं एक डेटा मी काढला, हातामध्ये घेतला, आता मी त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग करू शकते. तो ॲक्सेस करणं, त्या पूर्ण ॲरेमधला प्रत्येक इलेमेंट एकदा तरी ॲक्सेस करणं, एकदा तरी हातामध्ये घेणं आणि मग त्याच्यावर काय ते ऑपरेशन करा किंवा नका करू, नुसतं ठेवून द्या. ह्याला काय म्हणायचं? ट्रॅव्हर्सिंग. म्हणजे आपण एक्झाम्पल कसलं घेतो आहे? ॲरेचं. त्यातला ॲरे आपण कोणता घेतलेला आहे? इंट ARR ऑफ 5. हा 5 इलेमेंट्सचा आपण ॲरे घेतलेला आहे. मग त्याचं ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय असणार आहे? तर फॉर लूप वापरून फॉर i = 0 पासून कुठपर्यंत नेणार तुम्ही? 4 पर्यंत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ARR ऑफ 0 हे ॲक्सेस करताय. म्हणजेच काय करताय? तर ARR ऑफ 0 तुम्ही ट्रॅव्हर्सिंगला सुरुवात केलेली आहे. ARR या ॲरेच्या ट्रॅव्हर्सिंगला तुम्ही सुरुवात केलेली आहे. मग आता ARR ऑफ 0, मग फॉर लूप तुमचा वर गेला, इन्क्रीमेंट झाला, I1 झाला. आता ARR ऑफ 1 तुम्ही ॲक्सेस करू शकता, ARR ऑफ 2 ॲक्सेस करू शकता, ARR ऑफ 3 आणि ARR ऑफ 4. ARRची म्हणजे ARR नावाच्या ॲरेची 5ही इलेमेंट्स तुम्ही ॲक्सेस केलीत, काहीतरी केलं त्याच्यावरती, पण ॲक्सेस केलीत म्हणजे तुम्ही काय केलं? ॲरे तुमचा ट्रॅव्हर्स केलात. ओके. पण ॲक्च्युअल तुम्ही जेव्हा प्रोग्राम लिहिणार असाल, ट्रॅव्हर्सिंगसाठी जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिणार असाल, तेव्हा तो प्रोग्राम कसा बरं लिहायचा? मग मला कळणार कसं? ARR ऑफ 0 म्हणजे तो ॲक्सेस झाला, पण ॲक्सेस झाला हे एंड युजरला कळणार कसं? तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? त्याच्यावरती सिम्पल ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. आणि ते सिम्पल ऑपरेशन म्हणजे त्याचं प्रिंटिंग करणार. म्हणजे तो फॉर लूप कसा असेल बघा. हां, आपला ॲरे माहिती आहे तुम्हाला काय आहे? इंट ARR स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5. तो तुम्ही नंतर इनपुट करून घ्या किंवा तिथेच = म्हणून 1 2 3 4 5 असे 5 नंबर त्याच्यामध्ये, 5 इलेमेंट्स त्याच्यामध्ये टाकून द्या. स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, सेमिकोलन. आता हे जेव्हा मी बोलते ना, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ते असं व्हिज्युअली यायला हवं, डोळ्यासमोर चित्र उभं राहायला हवं, तर तुम्हाला ते पटापट कळत जाईल. ओके. आता मी थोडी जागा डॉट दिले तसं गृहीत धरा आणि मी आता ट्रॅव्हर्स करणार म्हणजे काय करणार ते फक्त सांगते. तेही चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहू दे. फॉर i = 0 सेमिकोलन, i <= 4 सेमिकोलन, i ++ फॉर लूपची ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट कंप्लीट, खालच्या ओळीला आले, कर्ली ब्रॅकेट दिली. हे सगळं जर मी बोलते ना, माझ्यासमोर काही नाही आहे. हां, मी पण माझ्या डोळ्यासमोर व्हिज्युअली सगळं हे करते, अज्युम करते. एक मिनिट. हां, आता खाली काय लिहिणार आपण कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये? तर i = एक मिनिट. हां, माझी बॅटरी लो झाली आहे, जस्ट होल्ड करा. हां, हां, तर फॉर लूप मी सांगत होते. फॉर लूपच्या बॉडीमध्ये आपण आलेलो आहोत, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. आणि तिथे आपण काय करतोय? तर आपला जो ॲरे आहे तो ट्रॅव्हर्स करण्यासाठी कोड लिहितोय. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे ARR ऑफ I हे वापरणं म्हणजेच तो ट्रॅव्हर्स करणं आहे. कारण I 0 पासून 4 पर्यंत जाणार आहे. सो ॲरेचं प्रत्येक इलेमेंट माझं ॲक्सेस होणार आहे. पण ॲक्सेस झालंय हे कळण्यासाठी मी काय करते? तो प्रिंट करून टाकते. सो फॉर लूपच्या बॉडीमध्ये मला एवढंच करावं लागेल की प्रिंटएफ करा किंवा सी आउट करा. तुम्ही कोणता प्रोग्राम लिहिताय, म्हणजे कोणत्या भाषेमध्ये प्रोग्राम लिहिताय हे महत्त्वाचं नाही आहे. जी भाषा वापरताय, जी लँग्वेज वापरताय त्याचं सिंटॅक्स यूज करा की झालं. तर प्रिंटएफमध्ये मी फक्त ॲरे इलेमेंट = असं काहीतरी वरती प्रिंट करून ठेवलेलं असेल किंवा डायरेक्टली फक्त प्रिंटएफमध्ये ARR ऑफ I प्रिंट करून टाकलं. आता ARR ऑफ I प्रिंट झालं. आत्ता आयची व्हॅल्यू किती आहे? 0 असणार. मग कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करून टाका.
फक्त माझ्या फॉर लूपमध्ये एकच स्टेटमेंट आहे जे आहे प्रिंटएफचं, आणि त्या प्रिंटएफ थ्रू मी काय करते, फक्त ॲरेचं ARR ऑफ आय हे इलेमेंट प्रिंट करते. म्हणजे प्रत्येक ith इलेमेंट आपलं प्रिंट होतं आहे. आता हे प्रिंट होतं आहे असंच नाही ना प्रिंट होणार, ते ॲक्सेस केल्याशिवाय प्रिंटच होणार नाही आहे. ह्याचा अर्थ ह्या फॉर लूपचं आउटपुट काय असेल, कोण सांगू शकेल अनम्यूट करून? आता जो फॉर लूप मी सांगितला त्याचा आउटपुट काय असेल? कोणी अनम्यूट करा आणि सांगा. परत एकदा सांगायला हवा आहे का फॉर लूप? डोळ्यासमोर उभं राहायला. अनम्यूट करायचं नसेल तर चॅटबॉक्समध्ये टाका, मी ती विंडो ओपन केली आहे. ओके, सुयोगने टाकलं आहे. बरोबर आहे सुयोग. बाकी अरे आपला हा वर्ग नाही आहे, लाईव्ह क्लासरूम आहे, त्यामुळे सगळ्यांनी उत्तर दिलं तरी चालेल. वर्गामध्ये प्रत्येकाला बोलायला नाही देऊ शकत आपण, कारण वर्गात गोंधळ माजेल. इथे कसं तुमच्या ठिकाणी तुम्ही एकटेच आहात, सगळ्यांनी जरी उत्तर दिलं तरी मला ते इथे दिसणार आहे. उलट प्रत्येकाला चान्स आहे, 1 to 1 टीचिंग असतं ना तशा टाईपमध्ये. बरोबर आहे, आउटपुट बरोबर आहे. फॉर लूप मी परत एकदा सांगते. फॉर आय इज इक्वल टू 0 सेमिकोलन आय लेस दॅन ऑर इक्वल टू 4 सेमिकोलन आय प्लस प्लस फॉरची राऊंड ब्रॅकेट कंप्लीट, खाली फॉरची बॉडी चालू प्रिंटएफ, आणि त्याच्यामध्ये प्रिंटएफ किंवा सी आउट जे काय असेल ते, आणि त्याच्यामध्ये फक्त ARR ऑफ आय मी प्रिंट करते, आणि त्याच्या खाली फॉर लूपची जी बॉडी आहे ती पण कर्ली ब्रॅकेट कंप्लीट केली. या फॉर लूपचं आउटपुट विचारलं आहे आणि ते मॅक्झिमम लोकांनी टाकलं आहे 1 2 3 4 5. तुमचं आन्सर बरोबर आहे. ओके, तर आता ह्या फॉर लूपमधनं आपण काय साध्य केलं? नुसताच तुम्ही म्हणाल की ॲरे जो आहे त्याचे इलेमेंट्स प्रिंट केले, पण मी खरंच बघायला गेलं तर मी ट्रॅव्हर्सिंगचं ऑपरेशन इथे परफॉर्म केलं. कसं काय? तर ट्रॅव्हर्सिंग म्हणजे तुमचं जे काही डेटा स्ट्रक्चर आहे त्या डेटा स्ट्रक्चरमधलं प्रत्येक इलेमेंट एकदा तरी ॲक्सेस करणं म्हणजे ट्रॅव्हर्सिंग. ओके, मग आता या ठिकाणी तुमचा जो ॲरे होता, जे डेटा स्ट्रक्चर तुम्ही वापरताय ॲरे, त्याच्यामध्ये 5 इलेमेंट्स होते. त्या 5 इलेमेंट्समधले 5च्या 5ही इलेमेंट्स तुम्ही काय केले आहेत, अगदी 0 पासून 4 पर्यंत, इंडेक्सबद्दल बोलते मी, 0th इंडेक्सपासून 4th इंडेक्सपर्यंत सगळ्याचे सगळे इलेमेंट्स तुम्ही प्रिंट केलेत. आता प्रिंट डायरेक्ट नाही ना करू शकत, ARR ऑफ 0, ARR ऑफ 1, ARR ऑफ 2 असं तुम्ही ॲक्सेस केलं म्हणून तुम्ही ते प्रिंट करू शकलात. बरोबर आहे. मग जर तुम्ही ते ॲक्सेस केलं प्रत्येक इलेमेंट 0 पासून 4th इंडेक्सपर्यंत, ह्याचा अर्थ तुमच्या पूर्ण ॲरेमधला प्रत्येक इलेमेंट ॲक्सेस झाला, म्हणून तर तुम्ही तो प्रिंट केलात प्रत्येक इलेमेंट, आणि ह्याचाच अर्थ तुमचा पूर्ण ॲरे ट्रॅव्हर्स झाला. ओके, तर पुढचं ऑपरेशन, हे ऑपरेशन तुम्हाला कळलं असेल, आपण गृहीत धरूया. रिक्वेस्ट आली आहे कोणाची तरी, 1 मिनिट. तर पुढचं ऑपरेशन आपण बघूया, सर्चिंग. सर्चिंग ऑपरेशन सिंपल आहे. एक काहीतरी इलेमेंट युजरकडनं आपण विचारून घेणार की अरे तुला कुठला इलेमेंट शोधायचं आहे बरं, आणि ते इलेमेंट अर्थातच आपण कुठे शोधणार आहोत, डेटा स्ट्रक्चरमध्ये. एंड युजरने जे काही इलेमेंट सांगितलेलं आहे आपल्याला शोधायला की हां अमुक अमुक नंबर शोध रे जरा, डेटा स्ट्रक्चरमध्ये आहे का, तर आपण डेटा स्ट्रक्चर ॲक्सेस करणार आणि त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये ते पर्टिक्युलर इलेमेंट आहे की नाही हे शोधत जाणार. म्हणजे इन डिटेल सांगायचं झालं तर सर्चिंगचं ऑपरेशन आपल्याला कसं बरं परफॉर्म करावं लागेल, तर आधी एंड युजरला म्हणजे तुमचा प्रोग्राम डोळ्यासमोर आणा, प्रोग्रामचा सिनारिओ डोळ्यासमोर आणा की कशा पद्धतीने आपण ते सर्चिंग ऑपरेशन लिहिणार असू, किंवा त्याचं अल्गोरिदम डोळ्यासमोर आणा की आपण एंड युजरला विचारू. कसं विचारू, कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही प्रोग्राम करताय ह्याच्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही प्रिंट एफ कराल, त्याला विचाराल विच इलेमेंट डू यू वॉन्ट टू सर्च, किंवा विच नंबर डू यू वॉन्ट टू सर्च वगैरे वगैरे.
मग स्कॅनएफ करून त्याच्याकडनं काहीतरी इनपुट किंवा सर्च किंवा असं काहीतरी एक व्हेरिएबल घेऊन ठेवाल आणि त्याच्याकडनं कोणतं इलेमेंट सर्च करण्यासाठी हवं आहे, त्याला सर्च करून हवं आहे ते त्याच्याकडनं इनपुट करून घ्याल. आता सर्चिंगसाठी तुम्हाला तुमचं डेटा स्ट्रक्चर ट्रॅव्हर्स करणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रॅव्हर्स करणार म्हणजे काय करणार, आता इथे पूर्ण ट्रॅव्हर्सल होईल असं नाही, सर्चिंग तुम्हाला करायचं आहे ना, सर्चिंग मेन आहे ना. मग मी ट्रॅव्हर्सिंगला सुरुवात करणार. आत्ता माझं डेटा स्ट्रक्चर कोणतं आहे, ॲरे. मला एंड युजरने काय दिलं, एक काहीतरी पर्टिक्युलर नंबर दिला, तो जो मी एक्स या व्हेरिएबलमध्ये इनपुट करून घेतला. आता त्याने एक्समध्ये जी काही व्हॅल्यू दिलेली आहे ती माझ्या ॲरेमध्ये आहे की नाही हे मला सर्च करायचं आहे. कसं बरं मी सर्च करेन, माझा ॲरे मी हातात घेईन म्हणजेच ॲक्सेस करेन आणि तो ट्रॅव्हर्स करायला सुरुवात करेन म्हणजेच त्याच्या 0th इलेमेंटपासून, त्याच्या 0th इंडेक्सपासून पुढे मी एक इलेमेंट ॲक्सेस करून ते सर्च करत जाईन, कंपेअर करत जाईन. कोणाबरोबर, तर एंड युजरने मला जो नंबर शोधायला दिला आहे त्याच्याबरोबर. म्हणजे आता सिनारिओ पूर्ण डोळ्यासमोर उभा राहिला. काय आहे सिनारिओ, एंड युजरने मला एक्स या व्हेरिएबलमध्ये एक नंबर सर्च करायला दिला आहे आणि माझ्या डेटा स्ट्रक्चरमध्ये, माझ्या ॲरेमध्ये तो नंबर आहे की नाही मी सर्च करते. त्याच्यासाठी पहिल्या नंबरपासून 0th इंडेक्सपासून मला त्याच्याबरोबर कंपेअर करायचं आहे. सो मी प्रत्येक वेळेला आता फॉर लूप मला वापरावाच लागेल, कारण पूर्ण ॲरे मला ॲक्सेस करायचा आहे, ट्रॅव्हर्स करायचा आहे. सो फॉर लूपला पर्याय नाही आहे. त्या फॉर लूपच्या बॉडीमध्ये एक्स आहे, त्याची किंमत तीच राहणार आहे, त्याची व्हॅल्यू काही चेंज होणार नाही आहे. सो एक्स मी ARR ऑफ आयशी प्रत्येक वेळा कंपेअर करणार. मग आयची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे पहिल्यांदा काय झालं, एक्स आहे तो ARR ऑफ 0 बरोबर कंपेअर झाला. आहे का एक्स ARR ऑफ 0 ह्या ठिकाणी आहे का, एक तर असेल किंवा नसेल, दोनच पर्याय त्याच्यामध्ये राहतात. असेल, माझा एलिमेंट मला पहिल्याच ठिकाणी मिळाला. नसेल तर पुढचं एलिमेंट चेक कर. फॉर लूपमध्ये तो वरती जाईल, पुढचं इटरेशन चालू करेल. पुढच्या इटरेशनमध्ये ARR ऑफ 1 आणि एक्स पुन्हा कंपेअर केले जातील. ARR ऑफ 1 आणि एक्स हे जर सेम असतील किंवा वेगळे असतील. जर ARR ऑफ 1 आणि एक्स ह्यांची व्हॅल्यू सेम असेल, ह्याचा अर्थ एक्स मला मिळाला, सांगून टाका त्याला की एक्स तुझा इथे मिळालेला आहे. नाही तर अजून पुढे जायला हवं. पुन्हा ॲरेचं म्हणजे फॉर लूपचं पुढचं इटरेशन चालू झालं. ARR ऑफ 2, मग ARR ऑफ 2 आणि एक्स पुन्हा कंपेअर होणार. मिळाला तर सांगणार, नाही मिळाला तर पुढच्या एलिमेंटला जाणार. ARR ऑफ 3 सेम कंपॅरिझन आणि ARR ऑफ 4. ह्या पूर्ण प्रोसिजरमध्ये जर एक्समध्ये त्याने मला दिलेली व्हॅल्यू जर मला ARR ऑफ 0, 1, 2, 3, 4 ह्यापैकी कुठल्या तरी ठिकाणी मिळाली तर मी तिथे त्याला सांगणार की अमुक अमुक इंडेक्सला तुझं इलेमेंट मला मिळालेलं आहे किंवा वी फाउंड युअर नंबर ॲट डॅश डॅश पोझिशन असं मी काहीतरी मेसेज प्रिंट करून टाकेन आणि थांबेन. पण जर ARR ऑफ 4ला पोचेपर्यंत त्या कंपॅरिझनमध्ये कोणत्याही कंपॅरिझनमध्ये मला आत्तापर्यंत एक्सची व्हॅल्यू मिळालीच नाही आणि आता मी पुढे गेले तर काय होईल, अर्थातच माझा फॉर लूप तिथे संपेल आणि तो फॉर लूपच्या बाहेर पडेल. आता जर कोणतीही व्हॅल्यू प्रिंट न करता म्हणजे ते एक्स हे इलेमेंट जर मला कोणत्याही ठिकाणी ॲरेमध्ये मिळालेलं नसेल तर मला त्याला सांगायला हवं की अरे मला तुझं सर्चिंगमध्ये तू मला जो नंबर सांगितलास तो मला मिळालाच नाही आहे आणि एवढं माझं पूर्ण ॲरे ट्रॅव्हर्स झाला तरीही त्या कंपॅरिझनमध्ये कुठेही एक्स आणि तो इलेमेंट इक्वल आले नाहीत. याचा अर्थ तो इलेमेंट मला तिथे मिळालेला, तो एक्स हा नंबर मला तिथे मिळालेला नाही. सो मी तिथे मेसेज प्रिंट करेन की वी हॅव नॉट फाउंड युअर नंबर किंवा युअर एंटर्ड नंबर, काही मेसेज काही असू शकेल. तर हे झालं सर्चिंग ऑपरेशन. ओके, त्याच्या पुढचं आहे डिलिशन. डिलिशनमध्ये काय केलं जाईल, इट इज यूज टू डिलीट अन आयटेम फ्रॉम द डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरमधला एखादा पर्टिक्युलर आयटेम डिलीट करण्यासाठी म्हणून हे ऑपरेशन आपल्याला दिलेलं आहे. ओके, आता डिलीट कसं करायचं, नेमकं कोणतं इलेमेंट आहे ते डिलीट करायचं आहे, तर एकतर तो पर्टिक्युलर नंबर सांगेल म्हणजे 5 हा नंबर आधी बघ आहे का आणि असला तर डिलीट कर म्हणजे इलेमेंटचा हे सांगेल, किंवा कदाचित इंडेक्स सांगेल. तुझ्या 5 इलेमेंटचा जो ॲरे आहे त्यातला 2 इंडेक्स असलेला जो कुठला नंबर आहे तो डिलीट करून टाक असंही सांगू शकेल. आता ते कसं प्रोग्रॅमिंग करायचं ते आपण ठरवू शकतो.
आत्ता आपण असं गृहीत धरू की आपल्याला एक इंडेक्स दिलेला आहे आणि त्या इंडेक्सचा नंबर आपल्याला डिलीट करायचा आहे. त्या इलेमेंट किंवा त्या इलेमेंट जे आहे त्या इंडेक्सचं ते डिलीट करायचं आहे. आता डोळ्यासमोर आणा अशी 5 ॲरे म्हटलं ना की आधी काय करायचं, असे खोके डोळ्यासमोर आणायचे, एम्प्टी कंटेनर्स असे डोळ्यासमोर आणायचे. ते तुमच्यासमोर असे सलग एकसंध लावलेले आहेत. ओके, आता हे जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर आणता तेव्हा त्या प्रत्येक बॉक्समध्ये एक एक काहीतरी नंबर पुटअप केलेला आहे. त्या प्रत्येक बॉक्सच्या वरती त्याचं काहीतरी ॲड्रेस लिहिलेला आहे. म्हणजे पहिला जो खोका असेल, पहिला जो कंटेनर असेल त्याच्यावर 0 लिहिलेलं असेल, दुसऱ्यावर 1, तिसऱ्यावर 2, 0, 1, 2, 3, 4 असे 5 खोके डोळ्यासमोर आणा आणि त्या प्रत्येकामधली व्हॅल्यू म्हणजे त्याच्यातला प्रत्येक इलेमेंट तुम्ही 8 ठेवलेला आहे असं डोळ्यासमोर आणा. आता तुम्हाला जर त्याच्यातला एखादा इलेमेंट डिलीट करायचा असेल, कोणता, तर सेकंड इंडेक्सला 2 ह्या इंडेक्सला दिलेला इलेमेंट जर तुम्हाला डिलीट करायचं आहे तर तुम्हाला ट्रॅव्हर्सिंग हे कंपल्सरी करावंच लागतं. पुढची ऑपरेशनची जी कुठली ऑपरेशन्स तुम्हाला करायचे आहेत त्या प्रत्येक ऑपरेशनच्या आधी तुम्हाला ट्रॅव्हर्सिंग हे करावंच लागतं. का? कारण त्या इलेमेंटपर्यंत पोचायला तर हवं आणि प्रत्येक इलेमेंट ॲक्सेस करणं म्हणजेच काय आहे, ट्रॅव्हर्सिंग आहे. सो ट्रॅव्हर्सिंग हे ऑपरेशन आपण सगळीकडे परफॉर्म करणार. त्यानंतर सर्चिंग पण करावं लागतं. डिलिशन जर तुम्हाला करायचं असेल तर नेमकं कोणतं इलेमेंट डिलीट करायचं आहे असं त्याने सांगितलं तर मला सर्च करत त्या इलेमेंटपर्यंत पोचलं तर पाहिजे आणि मग जेव्हा मला ते इलेमेंट मिळेल, सापडेल, सर्च होईल तेव्हा ते इलेमेंट मी काय करू शकते, एडिट करू शकते, डिलीट करू शकते, व्हॉटेवर पुढची काही ऑपरेशन्स असतील ती मी त्या ठिकाणी परफॉर्म करू शकते. सो डिलीट करण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला जी काही ऑपरेशन्स तुम्ही आहेत शिकलेले, ट्रॅव्हर्सिंग आणि सर्चिंग हे करावंच लागतं. सेम तसं तुम्ही ट्रॅव्हर्सिंग आणि सर्चिंगच्या बाबतीत वरची एक्झाम्पल्स बघितलीत, वरची ऑपरेशन्स बघितलीत तर तीही मस्ट आहेत. म्हणजे काय, तर ट्रॅव्हर्सिंग करायचं असेल तर मुळात आधी ॲरे तयार केलेला असला पाहिजे, म्हणजे क्रिएशन मस्ट आलं. आणि ट्रॅव्हर्सिंग तुम्ही करताय म्हणजे त्या ॲरेमध्ये काहीतरी इलेमेंट असले पाहिजेत ना, तर तुम्ही ते हे करणार, ट्रॅव्हर्स करणार. म्हणजे इन्सर्शन पण मस्ट आलं. त्या ॲरेमध्ये किंवा त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये पर्टिक्युलर इलेमेंट्स इन्सर्ट केलेलेच नसतील तर तुम्ही ट्रॅव्हर्स काय करणार. म्हणजे क्रिएशन सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, मग इन्सर्शन, त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये इलेमेंट्स ॲड केलेले असायला हवेत तर तुम्ही ते ॲक्सेस करू शकता, ट्रॅव्हर्स करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही सर्चिंग करता येतं. ट्रॅव्हर्स करू शकत नसाल तर सर्चिंग पण शक्य नाही आहे. आणि डिलिशनसाठी ही मागची सगळी ऑपरेशन्स महत्त्वाची आहेत, तीही तुम्हाला त्या डेटा स्ट्रक्चरवरती परफॉर्म करता यायला हवी. ओके, तर हे सगळं मी आत्ता का सांगितलं, कारण मी जे काही बोलते ते सगळं तुम्हाला प्रत्येक डेटा स्ट्रक्चरवरती अप्लाय करायचं आहे. म्हणजे काय, तर तुमची आता जी प्रॅक्टिकल्स असणार आहेत त्यात तुम्हाला एक एक डेटा स्ट्रक्चर दिलं जाईल. फॉर एक्झाम्पल पहिली काही प्रॅक्टिकल्स आहेत ती ॲरे या डेटा स्ट्रक्चरवरती डिपेंड आहेत, ज्याच्यामध्ये ॲरे या डेटा स्ट्रक्चरवरती ही सगळी जी ऑपरेशन्स आहेत ती तुम्हाला परफॉर्म करायचे. ओके, तर आता आपण डिलिशन ऑपरेशनबद्दल बोलत होतो. तर डिलिशन ऑपरेशनमधलं 2 ह्या इंडेक्सचा इलेमेंट आपल्याला डिलीट करायचा आहे. म्हणजे मला ट्रॅव्हर्स करत 2 या इंडेक्सपर्यंत पोचलं पाहिजे, किंवा ॲक्च्युली ॲरेच्या बाबतीत डायरेक्टली ARR(2) मी ॲक्सेस करू शकते. पण सगळीच डेटा स्ट्रक्चर्स अशी नाही आहेत हां की डायरेक्ट तुम्ही ते पर्टिक्युलर इंडेक्सचा इलेमेंट आहे तो ॲक्सेस करू शकता. असं सगळ्या डेटा स्ट्रक्चरमध्ये शक्य होत नाही. फॉर एक्झाम्पल ट्री डोळ्यासमोर आणा, ट्रीमध्ये अचानक एखादा इलेमेंट तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत. ट्रीमध्ये तुम्हाला कंपल्सरी रूटच दिलेलं असतं. ते रूट घेऊन मग त्याचे चिल्ड्रेन कोण आहेत, मग त्यातलं लेफ्ट चिल्ड्रेन की राईट चिल्ड्रेन, मग लेफ्ट असेल तर मग त्याच्यातलं ते चिल्ड्रेन कुठे आहे, असं ट्रॅव्हर्स करतच जावं लागतं. तेव्हा तुम्ही पर्टिक्युलर इलेमेंट ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर बघायच्या आहेत. पण ॲरेच्या बाबतीमध्ये हे एक गोष्ट सोपी आहे, कारण आपण डायरेक्टली प्रत्येक इलेमेंट वेगळा ॲक्सेस करू शकतो. ARR(2) मी अचानक ॲक्सेस करू शकते, डायरेक्टली ॲक्सेस करू शकते. ARR(3) मी डायरेक्टली ॲक्सेस करू शकते. आता मी जे तुम्हाला डोळ्यासमोर आणायला सांगितलेलं आहे, काय आणायला सांगितलं आहे की 5 खोके आणि त्यातलं एक प्रत्येकामध्ये व्हॅल्यू आणि प्रत्येकावर लिहिलेले इंडेक्स. त्यातला आता 0, 1, 2 म्हणजे मधला जो तिसरा इंडेक्स आहे तो मला आता काय करायचा आहे, त्यात तिथला जी व्हॅल्यू आहे ती डिलीट करायची. सो तिथले डिलीट केली. डिलीट करायला काही फारसं काहीच करावं लागणार नाही आहे. मेमरी वगैरे आपण आता काही फ्री वगैरे करत बसत नाही आहोत. डिलीट करायचं म्हणजे काय, त्या ठिकाणी दुसरं काहीतरी टाकलं की ते डिलीट झालं. ओके, आता तुम्ही मला सांगा
मधलंच इलेमेंट डिलीट करून टाकलं, त्या ॲरेला तो स्टेबल राहील का? तर नाही राहणार. म्हणजे तिसरा इलेमेंट, एकूण 5 इलेमेंट्स असलेल्या ॲरेमधला तिसरा इलेमेंट 2 इंडेक्स असलेला इलेमेंट मी डिलीट करून टाकला, तर मला पुढे काय केलं पाहिजे तो ॲरे नीट करून ठेवण्यासाठी? कोण सांगू शकेल? अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल, पटकन डोळ्यासमोर आणा. किंवा असं डोळ्यासमोर आणलं तरी चालेल. 5 जण एका बेंचवर बसलेले आहेत, किंवा नको, बेंचपेक्षा सुद्धा तुम्ही एका रांगेमध्ये उभे आहात बँकेच्या, असं डोळ्यासमोर आणूया. आणि त्या रांगेचा आपला ॲरे आहे. हां, त्या रांगेचा आपला ॲरे आहे. त्या रांगेमध्ये एकूण 5 जण समजा उभे आहात, त्या ॲरेमध्ये 5 जण उभे आहात असं गृहीत धरूया आपण. ॲरे 0ला एक कोणतरी माणूस आहे, ॲरे 1ला दुसरा, ॲरे 2ला तिसरा, ॲरे 3ला चौथा आणि ॲरे 4ला पाचवा, अशी 5 माणसं तुम्ही उभे आहात. आणि त्यातला सेकंड इंडेक्स असलेला म्हणजे 2 इंडेक्स असलेला माणूस, त्याला काहीतरी काम होतं म्हणून तो निघून गेला. काय कराल रे पुढे? डिलीट झाला ना, तो निघून गेला. नाही, फारच पुढे गेला सुयोग तू. रांग ही रांग म्हणून डोळ्यासमोर नको आणू. 5 जण तुम्ही उभे आहात एकामागे एक, त्यातला तिसरा माणूस जो होता 2 इंडेक्स असलेला, तो डिलीट झाला, त्या ॲरेमधनं निघून गेला. नॉर्मल रिअल लाईफ मधली ॲक्शन विचारते मी, डेटा स्ट्रक्चरच्या भाषेतली नको, ती मी सांगेन नंतर. थर्ड सेकंडच्या पोझिशनला येईल. बरोबर, थर्ड नाही म्हणता येणार त्याला, 3 इंडेक्सवाला माणूस म्हणजे तो ॲक्च्युअल चौथा असणार आहे. बरोबर आहे. 0th इंडेक्सवाला पहिला, 1st इंडेक्सवाला दुसरा आणि 2 इंडेक्सवाला तिसरा. म्हणजे 2 इंडेक्सवाला तिसरा माणूस निघून गेला. आता 3 इंडेक्स असलेला जो चौथा माणूस आहे तो पुढे सरकेल. तो पुढे सरकल्यानंतर 4 इंडेक्स असलेला जो पाचवा माणूस आहे तो त्याच्या पुढे सरकेल. म्हणजे कुठे? तो चौथ्या पोझिशनला येईल. आणि 4th पोझिशनला जो माणूस होता तो तिसऱ्या पोझिशनला येईल. बरोबर ना? हां, 3 इंडेक्स. बरोबर आहे. म्हणजेच आपण काय करतो, तर असा आडवा ॲरे डोळ्यासमोर आणला, तिसरा माणूस मधनं 2 इंडेक्सवाला माणूस निघून गेला. आता इंडेक्स 3 आणि इंडेक्स 4 वाले स्वतःचा जो इलेमेंट व्हॅल्यूज आहेत ते पुढे पुढे कॉपी करतील, पुढे पुढे सरकतील. म्हणजे आता जेव्हा मी ॲरे मधला 2 इंडेक्सवाला इलेमेंट डिलीट करेन, तो डिलीट करण्यासाठी मला वेगळे काही एफर्ट्स घ्यायचे नाही आहेत. फक्त काय करायचं आहे, ॲरे ARR3 चे जे इलेमेंट्स आहेत ते ARR2 मध्ये टाकायचे. म्हणजे काय, ARR2 इज इक्वल टू ARR3 आणि पुढे ARR3 इज इक्वल टू ARR4. ओके, पुढे पुढे टाकत गेलो. आता इथे मी जरी तुम्हाला असं सांगितलेलं असलं तरी प्रत्यक्ष प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्ही फॉर लूप वापरा, त्याच्यामध्ये आयचा वापर कसा करायचा ते बघून घ्या, त्याच्यावरती जरा विचार करा, त्याच्यावर लॉजिक लावा. पण प्रत्यक्ष काय घडेल ह्याच्यासाठी मी तुम्हाला इंडेक्सचं एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण डिलिशन करतो एखाद्या इलेमेंटचं, तेव्हा ते नुसतं डिलीट करून ती जागा ब्लँक सोडून चालत नाही, तर त्याच्या पुढची जी इलेमेंट्स असतात ती आपल्याला मागे खेचून घ्यावी लागतात. ओके, लक्षात येतं आहे? तर हे झालं डिलिशन ऑपरेशन. आणि 2:42 झाले, त्याच्यामुळे आता आपल्याला लेक्चर थांबवायला हवं आहे.